हॅलो विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मकरंद आंबटकर आणि मी मागील 9 वर्षापासून एमपीएससी सी सॅट, युपीएससी सी सॅट आणि बँकिंग या एक्झाम्सला शिकवतो. आज एक महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो. एमपीएससी क्लर्क टायपिस्ट 2024. तुम्हाला माहिती असेल की बहुचर्चित निकाल जो होता आता रिसेंटलीच लागलेला आहे, तर त्याची स्किल टेस्टची अंदाजित तारीख काय राहू शकते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की मी डेली युट्यूबवर क्लासेस घेतो. माझा युट्यूबचा जो क्लास असतो हा इव्हिनिंगला 5 वाजता असतो, ज्यामध्ये आता आपण राज्यसेवेची जी सिरीज आहे म्हणजे एमपीएससी 2024 संबंधित जे काही मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहेत ते घेऊन येतो आहे मी डेली 5 वाजता. आणि नंतर लगेच 6 वाजता टेक्स्टबुक या प्लॅटफॉर्मवर मास्टर क्लासच्या माध्यमातून म्हणजे स्पेशल क्लासच्या माध्यमातून मी इथे पीवायक्यूज घेऊन येतो आहे राज्यसेवेचे आणि कंबाईनचे. तर तुम्ही हे दोनही क्लासेस जॉईन करा, म्हणजे तुम्हाला मॅक्झिमम जे सीसॅट क्वालिफाईंग आहे किंवा पुढे तुम्ही कंबाईन जर फोकस करत असाल तर त्यामध्ये पण तुम्हाला याचा खूप खूप फायदा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचप्रमाणे एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेची आम्ही पेड बॅच लॉन्च केलेली आहे, फास्ट ट्रॅक कोर्स, जी पूर्ण 1 ते 6 महिने चालवणार आहोत, ज्यामध्ये आम्ही जे स्क्रीनवर दिसत असलेले सगळे शिक्षक यामध्ये आपला पर्टिक्युलर विषय घेऊन येत आहेत, ज्यामध्ये 120 प्लस मार्क मिळवण्याची रणनीती तुम्हाला इथे सांगणार आहे आणि घटक निहाय अप टू द पॉइंट्स. आणि सीसॅट जे आहे, जो माझा विषय आहे, हा ट्रिक पद्धतीने कसा सॉल्व्ह करायचा आहे हा आम्ही पूर्ण डिटेलमध्ये इथे सांगणार आहोत. आणि यामध्ये 180 अधिक लाईव्ह क्लासेस आपण घेणार आहोत. एनरोल करायचं असेल तर तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि तुम्हाला एनरोल करताना कोड जो वापरायचा आहे हा मकरंद कोड तुम्ही वापरा. याची कोर्सची प्राइस आहे 2099 रुपयात. तुम्हाला हा कोर्स आता भेटून राहिलेला आहे. जर तुम्हाला 2099 रुपयात तुमच्या म्हणजे जर सपोज यावर बॅचवर जर नसेल दिसत आहे, म्हणजे तुमच्या ऍपमध्ये नसेल दिसत, तर तुम्ही मला आवर्जून या नंबरवर कॉल करा, तर मी तुम्हाला त्याचं सबस्क्रिप्शन एवढ्या याच्यात करून देणार आहे. ठीक आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर काही अडचण असली किंवा काही विचारायचं असलं तर नंबर मी ऑलरेडी सोडलेला आहे. या नंबरवर तुम्ही बॅचच्या संदर्भात विचारू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपला एक सेल सुरू आहे एमपीएससी राज्यसेवा 2025, जी डिस्क्रिप्टिव्ह बॅच आपण घेऊन येणार आहोत. त्याचं सबस्क्रिप्शन तुम्हाला 30,874 रुपयात म्हणजे 18 महिन्याचं सबस्क्रिप्शन भेटत आहे आणि याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यासाठी तुम्हाला कोड वापरायचा आहे मकरंद कॅपिटल लेटरमध्ये. काही अडचण असल्यास मला तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आपला कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी 2024 ची बॅच जर कुणाला लावायची असेल, त्यामध्ये तुम्हाला 12 महिन्याचं सबस्क्रिप्शन 3,411 रुपयामध्ये तुम्हाला कोड यूज करायचा आहे मकरंद कॅपिटल लेटर मध्ये. तर हा आपला सेल होता विद्यार्थी मित्रांनो. आणि मला माहिती आहे की तुम्ही ज्यासाठी वेट करत आहात, म्हणजेच जो अंदाजित तारीख आपण आता म्हटलं थोड्या वेळापूर्वी, तर आपण ती अंदाजित तारखेबद्दल आता बोलणार आहे. पण त्यापूर्वी थोडासा एक मी बोलू इच्छितो की जसं आता 7,000ची वॅकन्सी जी होती, जी म्हणजे मागच्या वर्षी ज्याचा निकाल लागलेला आहे, म्हणजे मोस्ट ऑफ द लोकांनी जो कट ऑफ प्रेडिक्ट केला होता त्यापेक्षा काहीतरी जास्त कट ऑफ इथे लागलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. ज्यांचा निकाल नाही आलेला आहे निराश नका होऊ, आणि ज्यांचा निकाल आलेला आहे त्यांनी आता स्किल टेस्टच्या तयारीला लागायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा की ऑप्टिंग आउट नावाचा एक ऑप्शन होता, म्हणजे ऑप्टिंग आउट नावाचा जो ऑप्शन, म्हणजे ऑप्टिंग आउट एक्झॅक्टली होतं का, की ऑप्टिंग आउट आता दिलेला नाहीये. ऑप्टिंग आउटचा अर्थ असा की एखाद्या व्यक्तीला इतर परीक्षेमध्ये जर यश मिळालं असेल आणि हे पद घेऊ इच्छित नसेल तर तो ऑप्टिंग आउट करू शकतो. पण ऑप्टिंग आउट केल्यामुळे काय होईल, त्यामुळे कट ऑफ कमी जाईल. पण आता हे ऑप्टिंग आउटचं ऑप्शन द्यायचं नाही द्यायचं हे म्हणजे आयोग आता कधीपर्यंत डिसाईड करतं किंवा नाही करत हे आपल्याला नाही माहित, म्हणजे अजून आपल्याला हे सांगता येणार नाही आहे. तर मग आता बघा, ज्यांचा निकाल आलेला आहे तर त्यांनी आता स्किल टेस्टला प्रिपरेशन करायला सुरू करायचं आहे. आणि ज्यांचा निकाल नाही आलेला आहे तर कदाचित पुढचं जे नोटिफिकेशन पडेल आहे हे 4 जून नंतरच येईल आहे. तर त्यांनी आता अभ्यासाला लागायचंच आहे. आणि ज्यांचा निकाल आलेला आहे त्यांनी स्किल टेस्ट हे सुरू करायचं आहे. मग आता स्किल टेस्ट कधीपर्यंत होऊ शकतं, म्हणजे हे स्किल टेस्ट जे आहे हे 4 जून, ठीक आहे, हे स्किल टेस्ट 4 जून पर्यंत म्हणजे आपल्याला क्लॅरिटी येणार आहे की एक्झॅक्टली 4 जून किंवा 6 जून नंतरच हे होणार आहेत. ठीक आहे. तर ज्यांनी आतापर्यंत प्रॅक्टिसला नाही लागलेले आहेत ते प्रॅक्टिसला सुरुवात करा. ठीक आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की असं होतं की तुम्ही घरी बसून स्किल टेस्टची प्रॅक्टिस करता, करेक्ट. पण होतं का, जिथे तुम्ही स्किल टेस्ट द्यायला जाणार आहे तिकडे खूप गोंधळ असणार आहे. तर त्यामुळे ती गोंधळात प्रॅक्टिस करायसाठी तर जिथे कुठे तुम्हाला टायपिंगचे क्लासेस होत असेल त्या क्लासेस लावा तुम्ही त्याचे, आणि तिथे प्रॅक्टिस करा, म्हणजे जेणेकरून जे ऍक्च्युअल एन्व्हायरमेंट असणार आहे एक्झामच्या वेळेस त्या एन्व्हायरमेंटशी तुम्हाला साथ घालता येईल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी सांगितलं आहे की तुम्हाला स्किल टेस्ट ही तारीख जी आहे ही लवकरच येणार आहे, म्हणजे 6 जूनच्या म्हणजे आसपास ही राहणार आहे तारीख. तर त्यामुळे तुम्ही त्याची तयारी
छान पद्धतीने करा आणि ज्यांचा निकाल नाही आलेला आहे त्यांनी निराश न होता 6 जून नंतर त्याचं नोटिफिकेशन पडणार आहे, तर त्याची तुम्ही तयारी व्यवस्थित चालू ठेवा. म्हणजे तुमच्या पदरात यश नक्कीच पडेल विद्यार्थी मित्रांनो. तर पुन्हा आपण भेटूया अशाच व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. सो टेक केअर. बाय बाय माय डिअर फ्रेंड्स.